मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून तृप्ती सावंतांना उमेदवारी दिल्यानं मनसे नेते अखिल चित्रेंनी पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जिशान सिद्दीकींच्या प्लॅननुसार तृप्ती सावंत या मनसेत आल्याचा गंभीर आरोप अखिल चित्रेंनी केलेला आहे। तृप्ती सावंत स्वार्थासाठी निवडणूक लढत आहेत, त्यांना जिशान सिद्दीकीला विजयी करायचे आहे आणि त्यासाठीच त्या सेटलमेंट करून मनसेमध्ये आल्या आहेत, अशा प्रकारचा आरोप अखिल चित्रे यांनी एक्सपोज करत केलेला आहे। त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये मनसेत सध्या नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। दरम्यान अखिल चित्रे यांनी एक्सपोज काय केली आहे ती देखील आपण पाहूयात। खरं तर मी कोणत्याही मेसेजवर व्यक्त होणार नव्हतो, ज्यांना विषय माहित नाही ते देखील व्यक्त होत आहेत म्हणून मला उत्तर द्यावं लागतंय। ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे त्या मनसे जिंकण्यासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी आले आहेत। 29 ऑक्टोबरला मीटिंग झाली जिथे जिशान सिद्दीकींसोबत सौदा करून फक्त त्यांच्या सांगण्यावरून मनसेतून लढण्यासाठी त्या तयार झाल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे नेते अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत। अखिलजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही तृप्ती सावंत यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत की जिशान सिद्दीकी यांनी ठरवल्याप्रमाणे, त्यांनी प्लॅन केल्याप्रमाणे त्या मनसेमध्ये आलेले आहेत आणि उमेदवारी मिळवलेली आहे। खरी परिस्थिती आहे ती खरी परिस्थिती फक्त मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, जे माझे सहकारी माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा मला मेसेज करून व्हॉट्सअप करून जे काय प्रश्न विचारत होते त्याचं उत्तर देण्यासाठी मी जे काय ती खरी परिस्थिती आहे ती त्यांच्या समोर मांडलेली आहे। मला असं वाटतं की मनसेचे जे कोण पदाधिकारी किंवा नेते हे एबी फॉर्म वाटपाचं काम करत होते, मला असं वाटतं त्यांना देखील हे लक्षात येईल की तृप्ती सावंत हे गेले 18 तास फॉर्म म्हणजे मंडेला फॉर्म घेण्यासाठी कभी हा कभी ना करत होत्या। त्या फॉर्म घ्यायला तयार नव्हत्या, कारण काय सुदैवाने मी पण गांधीनगरमध्ये राहतो, बँड्रा ईस्ट मध्ये वसाहतीत, आणि त्या पण तिथेच राहत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना ची माझे पण चांगले संबंध आहेत। तर त्यांचं असं मत होतं की त्यांनी मीटिंग घेऊन असं ठरवलं की मनसेकडे वोट बँक नाहीये म्हणून मनसेत जाऊन काय अर्थ नाहीये, माझं करिअर संपेल जर मी तिकडे उभे राहून पडली तर। मग त्यानंतर घडामोडी अशा घडल्या की त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडनं शब्द पाहिजे होता की ते लढल्यानंतर देखील त्यांना त्यांचं परत पुनर्वसन केलं जाईल, आणि त्या शब्दा खातरच ते नंतर तयार झाले लढायला। त्याच्या आधी ते मनसेचा एबी फॉर्म देखील घेत नव्हते, 2-3 वेळा मुहूर्त टळला फॉर्म घ्यायचा। तुम्ही या संपूर्ण एक्सपोज मध्ये एका बैठकीचा उल्लेख केलेला आहे। जिशान सिद्दीकी आणि तृप्ती सावंत यांच्यामध्ये बैठक झाली अशा प्रकारचा उल्लेख तुम्ही एक्सपोज मध्ये केलेला आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं होतं, तुमचा आरोप काय आहे? 28 तारखेला मी कोणताही आरोप केलेला नाहीये, मी परिस्थिती मांडलेली आहे। एक उमेदवार जर कोणाच्या विरोधात उभा आहे त्याला पाडण्यासाठी, तर तो त्याच्याबरोबर जाऊन मीटिंग करत नसतो, तो रणांगणात त्याच्या विरुद्ध लढत असतो। या 28 तारखेला मंडे 28 तारखेला 9:30-10:30च्या दरम्यान मी तिथे ऍड्रेस देखील लिहिलेला आहे, इथे आता चॅनलवर सांगू इच्छित नाही, त्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी जाऊन यांनी बैठक केली। तिथे दुनियाभरचे सीसीटीव्ही फुटेज आहे, तुम्ही चॅनल ते सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करू शकता। ते आणि आणखीन 2 व्यक्ती त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते हे जाऊन तिकडे भेटले आणि त्यानंतर काही आश्वासनं घेतली त्यांनी, आणि त्यानंतर देखील त्या तळ्यात मळ्यात होते की फक्त सिद्दीकींच्या आश्वासनावर कसं लढायचं, माझं पुनर्वसन कसं होईल। मग त्यानंतर त्यांचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याकडनं त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला। नक्कीच, मात्र तुम्ही चॅनलवरती महाराष्ट्राच्या हितासाठी संपूर्ण गोष्ट उघड करणं आवश्यक आहे, तुम्ही सांगू शकता का नेमकं काय ठरलं? त्यांचं ठरलं त्यांना की निवड लढला तरी तुम्हाला, पडलात तरी तुम्हाला परत घेऊ किंवा तुमचं पुनर्वसन करू। आता जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतात त्यांना काही सगळं समजतं असं नाहीये। जे वरवरचं प्रत्येक कार्यकर्त्याला जेव्हा तो त्याच्या नेत्याबरोबर असतो तर त्याला काही गोष्टी कळतात की बाबा आता आपण नाही लढत आहोत, आता आपण लढतोय। हा सगळा कबीनाचा प्रकार हा रात्रभर चालला आणि नंतर शेवटी सकाळी त्या मॅडमनी एबी फॉर्म घेतला
मग जर त्यांची एवढीच इच्छा होती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंवर, राजसाहेबांच्या विचारांवर, तर त्यांनी मला असं वाटतं की खूप आधीच लगेच घ्यायला पाहिजे होतं ना. आणि एबी फॉर्म देणारे देखील त्यांच्या प्रतीक्षेत थांबलेले त्यांना देण्यासाठी. असं तर नाहीये की त्यांना आमच्याकडनं कोण टाळत होतं. नक्कीच. पण तुम्ही राज ठाकरेंसोबत या संदर्भात काही बोलणं केलं का? त्यांच्याकडे या संदर्भात काही तक्रार केली का? दुर्दैवाने नाही पोहोचू शकलो मी साहेबांपर्यंत. पण मी महाराष्ट्र सैनिक आहे, होतो आणि राहणार. मी काय मांडलं काय त्या सोशल मीडियावर, त्याचा अर्थ असंही होत नाही की मी काय मनसे सोडलेली. पण तुम्ही या संपूर्ण एक्सपोजमध्ये एक उल्लेख केलेला आहे की राज ठाकरेंना काही जण फसवतायत. ही नेमकी व्यक्ती कोण आहेत? पक्षातील आहेत की बाहेरचे आहेत? तुम्ही काही नावं घेऊ इच्छिता का? आता जर काही लोक अशी मांडणी करत असतील की तृप्ती सावंत आपल्या पक्षात आल्या आणि इकडनं उमेदवारी घेतली, एका प्लॅन जो ऑलरेडी बिहाइंड द कर्टन सुरू आहे. आता हे साहेबांच्या जवळ असणाऱ्या लोकांना तो प्लॅन माहिती आहे. नाही माहिती आहे तर स्वतः स्ट्रॅटेजिस्ट असल्यासारखे भासवतात आणि मग तिकडे बँड्रा ईस्टची ग्राउंड रियालिटी त्यांना माहित नाही. तृप्ती सावंत मॅडमना गेल्या निवडणुकीत जेव्हा त्या जिंकून आल्या, त्याचे ते काय दाखला दिला जातो, तेव्हा त्यांना सहानुभूती होती. आदरणीय बाळासाहेब साहेबांचं नुकतंच निधन झालं होतं. त्यांच्याबरोबर फिरणारे कार्यकर्ते हे कट्टर शिवसैनिक होते. ते जेव्हा दुसऱ्यांदा पडल्यात त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर ते शिवसैनिक कोणीही राहिले नाही. ते परत शिवसेनेत गेले. पण त्याच्यानंतर या भाजपमध्ये गेल्या. ह्यांना भाजपमध्येच अजून कोणी स्वीकारलं नव्हतं गेल्या 2 वर्षात. आता त्या भाजपमधनं वाया सिद्दीकी इकडे आता मनसेत त्यांनी प्रवेश घेतला. आता मनसेत ते कोणाला घेऊन आलेत? कोणालाच नाही घेऊन आलेत. ते स्वतः आले, ते स्वतः लढणार. त्यांना ते जिंकले तरी इकडे थांबणार नाहीत, हारले तर काय म्हणणार नाही, मग तर थांबणारच नाही. नक्कीच अखिलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसंदर्भात आणि तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्या संदर्भात. मनसे संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून तृप्ती सावंतांना उमेदवारी दिल्यानं मनसे नेते अखिल चित्रे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जिशान सिद्दीकींच्या प्लॅननुसार तृप्ती सावंत या मनसेमध्ये आल्याचा गंभीर आरोप अखिल चित्रे यांनी केलेला आहे. तृप्ती सावंत स्वार्थासाठी निवडणूक लढत आहेत. त्यांना जिशान सिद्दीकी यांना विजयी करायचं आहे आणि त्यासाठीच त्या सेटलमेंट करून मनसेमध्ये आल्या आहेत, अशा प्रकारचा आरोप अखिल चित्रे यांनी एक्सपोज करत केलेला आहे.